विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम एक्झाम झालेली आहे. बऱ्याचशा कॉलेजमध्ये सुरू पण आहे. पेपर कसा गेला हे तुम्हाला पण माहिती आहे. जिथं स्कोर कळालाय त्यामुळे पालक तणावात आहेत. मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा मी क्लासमध्ये फिजिक्सचा ऑफलाईन टेस्ट घेतली, 70 मार्काचा पेपर घेतला. मी तुम्हाला सांगतो, की खूप मुलांना चांगले मार्क पडले बरं का. खूप मुलांना चांगले मार्क पडलेत. पण किती पडलेत मी तुम्हाला सांगतो. 70 पैकी चांगली मुलं आहेत ती 40 ते 60च्या दरम्यान मुलांचे मार्क आहेत. मला माहिती आहे ते खूप जास्त मार्क आहेत. बऱ्यापैकी ठीक-ठाक अभ्यास करणाऱ्या मुलांचा स्कोर हा 70 पैकी 30 ते 40 दरम्यान आहे. तरी पण पालक काय विचार करतायत? निम्मेच मार्क पडले, की निम्मे सुद्धा मार्क पडले नाहीयेत. ज्या मुलांचा स्कोर 70 पैकी 25 प्लसच्या रेंजमध्ये आहे, त्यांना मी म्हणतोय खूपच छान, खूपच छान. पण माझ्याही ऑफलाईन क्लासमध्ये काही मुलं अशी आहेत, की ज्यांचा स्कोर सिंगल डिजिटमध्ये आहे. म्हणजे त्यांचा स्कोर 7 नाहीतर 8 नाहीतर 9 एवढा कमी मार्क पडलेत मुलांना. त्यात एम-सी-क्यूचे 4-5 मार्क काउंट केलेले आहेत. बरं, मग मला आता सांगा, की मग आता या मुलांचं पुढं काय होणार? पालकांच्या बरोबर तुम्हाला पण आता प्रश्न पडला असेल, की एवढे का? पण रिॲलिटी सांगतो तुम्हाला. आता जसं YouTubeवर आपलं चॅनल आहे. खूप लोकांशी संपर्क वाढलेला आहे. तुमची एक्झाम झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर शेकडो लोकं मला फोटोकॉपी पाठवतात. आणि मी तुम्हाला सांगतो मी काय बघितलंय फोटोकॉपीमध्ये, आन्सर शीटची फोटोकॉपी. एम-सी-क्यूमध्ये 10 पैकी 10 मार्क पुढचा पेपर कोरा असतो. मग पालक तणावात जातो लक्षात घ्या, की असं काय झालं? पण आता मात्र काय मला म्हणायचंय, आता आज तारीख किती आहे रे? आज काहीतरी 7 तारीख आहे का रे बाळांनो? 7 जानेवारी आहे ना? आणि तुम्हाला माहिती आहे का आपलं शेड्यूल? की आपलं शेड्यूल असं आहे, की 5 तारखेला एक पेपर, 10 तारखेला, 15 तारखेला, 18 तारखेला, 21 तारखेला, 24 तारखेला, 26, 28 आणि 30 तारखेला. मी अशा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मी ज्यांचा स्कोर माझ्या ऑफलाईनमध्ये ज्यांचा स्कोर 10 पेक्षा कमी आहे, त्या सगळ्यांकडून पेपर तो पुन्हा सॉल्व्ह करून घेतलाय. पुन्हा करायला लावलाय. त्यात हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन हा डिफरन्स होता. यांना काय वाटतं माहितीये का, की एमीटर आणि व्होल्टमीटर हा डिफरन्स यायला पाहिजे. लिहायला सोपं आहे ना. म्हणजे काय चूक कबूल केली मुलांनी मी तुम्हाला सांगतो, ज्यांचा स्कोर कमी आहे ना फिजिक्समध्ये त्यांनी, की सोपे-सोपेच प्रश्न करून गेले. आणि अपेक्षा काय होती, की त्यातलेच येतील आणि थोडे-थोडे मार्क पडतील बास. म्हणजे टार्गेटच ठेवलं नाही. का नाही केलं? त्या पेपरमध्ये डेफिनिशन नव्हत्या का? होत्या. ज्या आपण आय-एम-पी दिले होते त्याच डेफिनिशन होत्या. तेच लॉ होते किंवा तेच न्यूमेरिकल त्या टाइपचे होते. लॅपलास लॉ फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन पुस्तकातलं न्यूमेरिकल त्या टेस्टमध्ये आहे तसं होतं. मग इथं मुलं कमी पडलेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पुढं काय असा प्रश्न जर त्या मुलांना पडला असेल ना, तर त्यांनी इथून पुढं आता प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी आज ऑफलाईनमध्ये हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मुलांकडून एन्थाल्पीच्या डेफिनिशन्स करून घेतलेत. हां, मी त्यांना म्हटलं पहिला एन्थाल्पीची डेफिनिशन करा. आयसोटोनिक सोल्युशन काय रे डेफिनिशन आहे? 2 ओर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. सोपी आहे डेफिनिशन. एन्थाल्पीच्या डेफिनिशन किचकट आहेत आणि एक नाहीये. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. पुन्हा तुम्हाला सांगतो एन्थाल्पी ऑफ एटोमायझेशन. किती रिएक्शन्स आहेत? सगळ्या करायच्यात व्यवस्थित. म्हणजे इथून पुढचं टार्गेट काय? की जे टफ आहे ते ऑप्शनला नाही ठेवायचं, ते केलं पाहिजे लक्षात घ्या. बरं. हा प्लॅन पण तुमच्या लक्षात आलाय. ओके. पण अजून सांगतो ज्यांचा स्कोर बऱ्यापैकी ठीक-ठाक आहे त्यांच्यासाठी 9 जानेवारीपासून ओके 9 जानेवारीपासून आपल्या ॲप्लिकेशनवर ॲक्चुअली त्या पेड बॅचमधल्या टेस्ट आहेत मी अगोदरच सांगतो. पण आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच फ्री कंटेंटमध्ये टेस्ट घेऊन येणार. म्हणजे डबल टेस्ट होतील तुमच्या लक्षात घ्या. मी जरा माझं एखादं डिस्कशन सुरू आहे लक्षात घ्या. ते झालं की तिथं आम्ही तुम्हाला फ्री टेस्ट प्रोव्हाईड करू. ओके. पण 9 जानेवारीपासून 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 शेड्यूल फिक्स आहे. 9 तारखेला फिजिक्सचे 2 टॉपिक पहिले 2, 10 तारखेला केमिस्ट्रीचे 2, 11 तारखेला मॅथ्सचे पहिले 2 टॉपिक, 12 तारखेला फिजिक्सचा 3रा-4था टॉपिक. ओके. याप्रमाणे रोज टेस्ट होणार आहे. पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय. एक्झाम गोल या ॲप्लिकेशनवर फ्री टेस्ट आहेत आणि माझ्या क्लासमधले जे ठीक आहे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत, की त्यांना मी प्रिलिम देऊच नका म्हटलंय. आपल्या ऑफलाईन क्लासमधले. म्हणजे हे प्रिलिमचे पेपर त्या मुलांसाठी नाही आहेत. मला गॅरंटी आहे ते लिहितायत, चांगले मार्क पाडतायत. ओके.
कारण आमचा क्रायटेरिया सीईटी साठी आहे ना. मग ती मुलं ना एक्झाम गोलवरती सीईटीचे जुने पेपर जे अवेलेबल आहेत, फुल लेंथ टेस्ट ते देतायत रे. छान चाललंय सगळ्यांचं. तुमचं आणि आपलं पण छान अभ्यास सुरू आहे, हे डोक्यात ठेवा. पण आता ज्यांचा स्कोर हा 10 पेक्षा कमी आहे, त्यांना 18 तारखेला परत फिजिक्सचा पेपर असणार आहे. मग त्यांनी आता काय केलं पाहिजे? 10 तारखेला केमिस्ट्री आहे ना? ओके. 7, 8, 9, 3 2-3 दिवस उरलेत ना? पण त्या दरम्यान सुद्धा फिजिक्सचं थोडं-थोडं का होईना एक डेफिनेशन, डिस्टिंग्विश जे येत नाहीत ते प्रश्न केले पाहिजेत. हां. डिस्टिंग्विशला ऑप्शन नाहीये. का नाही केलं डिस्टिंग्विश हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन होतं ना आपल्या आय-एम-पीमध्ये. नाही तो अवघड होता प्रश्न. बास आता एक्सक्यूज काहीही चालणार नाहीत हे लक्षात घ्या. ओके. मग 18 तारखेला तुमचा स्कोर कसा होईल? कारण 2-3 दिवसाचा गॅप आहे. आणि नंतर तुम्हाला सांगतो 18 तारखेला फिजिक्स, 21 तारखेला केमिस्ट्री, 24 तारखेला परत मॅथ्सची फुल लेंथ टेस्ट बोर्डची. नंतर एकाच दिवसानंतर 1 दिवसाचा गॅप आहे मध्ये बघितलं का फिजिक्स आहे लगेच. तुम्ही अक्षरशः थकून जाणार आहे 30 तारखेपर्यंत अभ्यास करून. का? या टेस्ट, नुसत्या टेस्ट. ओके, नुसत्या टेस्ट म्हणूया आपण. बरं त्यानं काय होणार आहे? त्यानं काय होणार आहे रे? तुमचा ना स्टॅमिना वाढणार आहे. लवकर थकणार नाही एक्झाममध्ये तुम्ही. तुम्हाला रोज अभ्यासाची सवय आहे ना. पण 30 तारखेनंतर मी सगळ्याच टेस्ट टेस्ट ना स्टॉप करणार आहे लक्षात घ्या. पुढचं 11 दिवस जे आहेत, कारण 11 फेब्रुवारीला आय थिंक पहिला पेपर आहे तुमचा, एक नाही. मग पुढचे 10 दिवस आहेत ना, तेव्हा शांत डोक्यानं फायनल रिव्हिजन असणार आहे त्यावेळेस लक्षात घ्या. मग आता मला पालकांना रिक्वेस्ट करायची आहे, की जर तुमच्या मुलाचा प्रिलिममध्ये स्कोर कमी आला असेल, तर त्याच्याशी डिस्कस करा. तो पेपर त्यानं परत सोडवलाय का ते बघा. अरे 30-35 मार्काला 30-35 मार्काला जवळपास कुठले प्रश्न येतायत? मी तुम्हाला सांगतो डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश या टाइपचेच प्रश्न येतायत. त्या पेपरमध्ये पोटॅन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर मधला एक डिफरन्स टाइपचाच एक क्वेश्चन होता. पॅरलल परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम होतं. तुम्हाला सांगतो ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक मेटल मधला सगळ्यात सोपा प्रश्न EVR/2 हे होतं. मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन होती. काय पाहिजे आणखीन पेपरमध्ये? तरी स्कोर कमी का? आळशीपणा. आळशीपणाच आहे मुलांचं लक्षात घ्या. पण थांबा, पालकाला रिक्वेस्ट आहे, की जर तुमच्या मुलाचा स्कोर 25 प्लस असेल, तर तो खूप इम्प्रूव्हमेंट करणार आहे लक्षात घ्या. आणि ज्यांचा स्कोर 50 पेक्षाही पुढे गेलेला आहे, तर तुम्ही काळजीच करू नका. ती मुलं आरामात 90 क्रॉस करणार बोर्डच्या एक्झामला मी तुम्हाला सांगतो. करणारच हे लक्षात घ्या. कारण फिजिक्सचा पेपर तसा सोपा असतो लक्षात घ्या. बरं मी आता जे तुम्हाला एवढं सांगितलं, तुमच्या लक्षात आलं का रे मी हा व्हिडिओ नक्की कशासाठी बनवलाय ते? जागे व्हा. जागे व्हा. अजून पण या लेव्हलला असाल तर पुढे अवघड होईल. कारण फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. ग्रुपिंग क्रायटेरिया बद्दल बोलतोय मी. ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी लोकांना जवळ-जवळ 40%च मार्क हवे आहेत. म्हणजे 120 त्यात 1 मार्क कमी पण चालतो असा त्यांचा रूल असतो बरं का. ते क्रॉस चेक करा. 119 ला पण ग्रुप क्लिअर होतोय. तेवढा पण स्कोर होत नाहीये मुलांचा. नाही होत. कोण आहेत ती मुलं? 10वी ला 95, 96 नाही 98, 99% मार्क पडणारी मुलं बघितली मी ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाही. हां, उगाचच तणाव. करायचं सोडून तणावात राहायचं. चुकीचे डिसिजन्स घ्यायचे. अरे तुम्ही काय? मी पण त्या लेव्हलला पोहोचलो होतो. परीक्षेला महिनाभर उरला असताना मी माझ्या वडिलांना म्हणलं, "मी पास होईन असं वाटत नाहीये. मला गॅप घ्यायचा, रिपीट करायचं." हां, मी 10वी टॉपर होतो. वन ऑफ द टॉपर होतो शाळेत म्हणूया आपण, वर्गात म्हणूया आपण. एकदम पहिला नंबर माझा नाही ना कधी आला लक्षात घ्या. पण टॉपमध्ये मी असायचो. मग माझी पण अवस्था अशी विचित्र झाली होती लक्षात घ्या. प्रॉपर गाईडन्स नाही मिळाला मला. आणि मी पण आळस केला, मी मान्य करतो. पण जेव्हा पालकांशी मी बोललो ही गोष्ट, सपोर्ट मिळाला, दुसरा क्लास जॉइन केला. पप्पांनी मला असं नाही विचारलं, की ऑलरेडी त्या क्लासला पण एवढी फी भरली, आता ह्यो क्लास कशासाठी तुला पाहिजे? नाही. नवीन क्लास, 1 महिनाभर जीव तोडून अभ्यास आणि 68% मला ग्रुपला मिळाले. ते खूप होते माझ्यासाठी. आणि त्यात मला मदत कुणी केली माहिती का? मदत म्हणजे हे सब्जेक्टच बदल होतोय, केमिस्ट्री. माझा केमिस्ट्रीमध्ये स्कोर चांगला झाला. ओके. फिजिक्समध्ये कमी होते, पण मॅथ्समध्ये ठीक-ठाक होते मार्क म्हणूया आपण. म्हणजे लास्ट महिन्यात मी कव्हर केलं. मग तुम्ही पण करू शकताय ना. मग आता करा सुरुवात. खूप YouTubeवर चॅनल्स आहेत, की तुम्हाला गाईड करतायत, रोड मॅप देतायत, टार्गेट देतायत. 21 डेज टार्गेट आहे, 1 महिन्याचं आहे, 90 डेज टार्गेट आहे. आता ड्रॉपर मुलांनी आणि रेग्युलर मुलांनी स्वतःची स्ट्रॅटेजी आता वेगळी-वेगळी केली पाहिजे. ती वेळ आलेली आहे. आणि इथं दोघांचं कुणाचंही नुकसान नाही व्हायला पाहिजे. ऑब्व्हियसली ज्यांनी ड्रॉप घेतलाय त्यांनी आता जीव तोडून अभ्यास केला पाहिजे आणि जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांना मॅनेज करायचंय दोन्ही गोष्टी. हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.